सत्ताधाऱ्यांकडून रस्ते सुरक्षेचे नियम पायदळी तोडले जातात। हा रस्ता सुरक्षेचा नियम नसून हा बेवडेबाजीचा नियम आहे। या रस्त्यावर अशा प्रकारचा अपघात एखादा सामान्य माणसाने केला असता बरं का, तर काय झालं असतं याचा विचार तुम्ही करा। एवढ्याला पोलिसांनी त्याला, त्याच्या कुटुंबाला, त्याच्या मित्राला बकोटी पकडून रस्त्यावर धरून त्याची धिंड काढली असती। पण सलमान खान सुटतो, एखादा बिल्डरचा मुलगा सुटतो, संकेत बावनकुळे सुटतो। मी तो कोणाचा मुलगा आहे हे मानत नाही, तो कोणाचा मुलगा असेल। कायदा सगळ्यांसाठी समान हवा आहे। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत जे धिंडवडे काढलेले आहेत त्याची नोंद काळ्या कुट्ट अक्षरात लिहिली जाईल। इतका घटिया गृहमंत्री महाराष्ट्राला कधीच लाभला नव्हता। नागपुरात त्यांच्या नाकासमोर एक इतका मोठा अपघात झाला आहे, 17-18 लोक इस्पितळात आहेत आणि तुम्ही ज्याच्या मालकीचं वाहन आहे त्याचं नाव FIR मध्ये घेत नाही। जी व्यक्ती प्रत्यक्ष ड्रायव्हिंग सीटवरती होती आणि नंतर बदलण्यात आलं त्याला वाचवता तुम्ही कसल्या कायदा सुव्यवस्थेच्या गोष्टी करताय। त्या गाडीमध्ये लाहोरी बारचं जे बिल मिळालेलं आहे, मैं आपको बता रहा हूँ, ज्या बारमधून हे लोक बाहेर पडले त्याच्यामध्ये जे खाण्याचं आणि पिण्याचं बिल आहे ते बिल लोकांसमोर आणलं पाहिजे। त्याच्यामध्ये दारूचं बिल आहे, त्याच्यामध्ये आम्हाला हिंदुत्व शिकवतात, चिकन, मटन आणि त्याच्याबरोबर बीफ कटलेटचंही बिल त्याच्यामध्ये आहे, गोमांस। हे आम्हाला हिंदुत्व शिकवतात। श्रावण आहे, गणपति आहे, अमुक आहे, हिंदुत्व आहे, त्याच्यामध्ये बीफ कटलेट भी उसने खाया है। ये लोगों ने, हिंदुत्ववादी लोग हैं, हमको सिखाते हैं सबको, और सबको क्या बोलता है मॉब लिंचिंग करते हैं। किसी के पास बीफ मिला, किसी के पास ये मिला, लेकिन वो बिल में बीफ कटलेट का भी ऑर्डर है, उसका भी पैसा, त्याचे पण पैसे दिलेले आहेत, बिल पेड केला आहे, पोलिसांनी जप्त केलेले ते बिल आहे। तुम्ही बीफ खायचं आणि लोकांचे बळी रस्त्यावर घ्यायचे, काय चाललंय हे? देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही। ज्या प्रकारे तुम्ही गृह खातं चालवताय, तुम्ही आमच्या अनिल देशमुखांना अटक करायला निघालेलात। 4 वर्षापूर्वीच्या एका प्रकरणात गृहमंत्री म्हणून त्यांनी काही निर्णय घेतले असतील, तुम्ही त्यांच्या अटकेची तयारी करताय। पण तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या पक्षाचा एका नेत्याच्या मुलानं 10 गाड्या चिरडून लोकांना मारण्याचा प्रयत्न केला दारू पिऊन, त्याला तुम्ही अभय देताय। कुठे फेडाले पाप तुम्ही? भयंकर माणूस आहे।